गावाकडे तर इतकी कडाक्याची थंडी ना, खूपच थंडी वाजते बघा. आणि सकाळ सकाळ छान अशी चूल पेटलेली असती की असं वाटतं की चुलीपुढेच बसून राहावं. आणि इकडे मम्मींच्या चपात्या चालू आहेत. आमच्या मम्मीनं खूप सुंदर चपात्या करतात, एकदम मस्त चपात्या असतात त्यांच्यानं माझ्यापेक्षा जर अशा पातळ असतात आणि साईज पण लहानच असते मम्मींच्या चपात्याची. माझ्याही पातळ असतात, मी पण ना जरा मोठ्या लाटते, म्हणजे की जरा पसरट माझ्या चपात्या असतात. इकडे आमचं शेंडा मारण्याचं काम चालू, छोट्या बागेतली मशागत करायला लागलेलो आहोत आम्ही. मोठ्या बागेतलं सगळं क्लिअर कट झालंय. आता फक्त फळ आलं की लगेचच त्याला हे करायचं, फॉर्म कॅरी बॅग लावायची. इकडं असे छोटे छोटे पेरू तोडून घ्यायचं काम चालू आहे आणि शेंडा मारायचं काम चालू आहे. आता मला वाटत होतं 1-2 तासात होईन, पण आम्हाला नाही, पूर्ण 1-1.5 दिवस गेलेले. आणि मुंग्या तर बघा सगळं अशी बुरशी पडलेली झाडांवरती, प्रत्येक झाडावर अशी बुरशी पडलेली. आणि असंच मुंग्या तर इतक्या चावत्यात, भरपूर अशा मुंग्या चावत्यात. लाल मुंग्यात खूपच विषारी राहतात, म्हणजे की आज चावली ना तर 1-2 दिवस, ते 2 दिवसानंतर खाजवतंय, इतक्या आग पडती, इतक्या म्हणजे मुंग्या विषारीत. आणि दुपारच्या जेवणात छान असं यांची वाट बघून आम्ही जेवायला बसलो. 3 वाजेपर्यंत यांची वाट बघितली. हे ना सकाळी जेवत नाहीत, एकदाच दुपारी जेवण करत असतात आणि त्यावर संध्याकाळी जेवण करतात. इकडे छान अशी चपाती, चिवडा आहे, इकडं भाकरी, आणि मी छान असा सोयाबीन बनवलेला होता, बटाट्याची भाजी बनवलेली होती. खूप सुंदर असं आमचं असं जेवण होतं. सकाळी ना तर एक करोपर्यंत 10 वाजते, कधी 10 वाजते हे कळतच नाही. थंडीमुळं काय होतं, माणसाला उठू वाटत नाही झोपीतनं लवकर. तरीही माझं 6ला उठत असते आध्यात्मिक शाळेसाठी, आणि आपल्याला मार्क पण घ्यायचे असते दररोजच्या दैनंदिनीतनं. जेवणही झालं आणि मेन लाईन जाईन आपल्या टिबकची ती फुटलेली होती आणि ते नीट करायचं काम चालू. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.